आमचे बंधू दैनिक लोकप्रभाचे संपादक संतोषजी मानूरकर यांनी एक काव्यात्मक रचना ज्यामधून ताईसाहेब आपल्या बाबाविषयी वास्तव विचार मांडतात, ती काव्यरचना मी यापुढे आपणास सादर करतो. बाबा, आज पुन्हा तीच काळी चिरणारी सकाळ आली. बाबा, आज पुन्हा तीच काळीच चिरणारी सकाळ आली. 3 जूनच्या स्मृतीनं डोळ्यात आसवांची सर आली. 12 वर्षे सरली म्हणतात, एक तप पूर्ण झाला, पण तुमच्या विरहाचा हा घाव अजूनही तसाच राहिला. त्या दिवशी सूर्य उगवला, पण माझे आभाळ हरपले. घरचे छत्र गेले माझे, आयुष्याचे ऋतूही बदलले. लोक म्हणाले साहेब गेले, काळ पुढे सरकत गेला, पण माझ्या मनातील बाबा कुठेच कधी न मावळला. गावो आजही बाबा तुमचाच श्वास फिरतो. गावो आजही बाबा तुमचा श्वास फिरतो. शेतकऱ्यांच्या ओल्या मातीत तुमचाच स्पर्श उमटतो. गरिबाच्या त्या हास्यामध्ये तुमचा चेहरा दिसतो. कार्यकर्त्याच्या जयघोषातून तुमचाच आवाज ऐकू येतो. आजही कित्येक डोळ्यामध्ये तुमच्यासाठी अश्रू दाटती. साहेब असते तर म्हणताना मन नकळत भरून येती. तुम्ही दिलेला माणुसकीची ऊब अजूनही जिवंत आहे, म्हणून लाखो हृदयात तुमची स्मृती दैवत झाली आहे. बाबा, तुमच्या समाधीपाशी जनसागर आजही येतो. प्रेमाच्या त्या प्रत्येक लाटेत तुमचाच श्वास भरत असतो. तुमचाच भास असतो. फुलापेक्षा रक्तदानाचे थेंब तुम्हाला प्रिय वाटायचे. दिनाच्या ओटी हास्य फुलावे हेच तुमचे स्वप्न पाहावे. एक तप सरला म्हणती सारे, पण मला ते मानवत नाही. तुमच्या पावलाची चाहूल अजूनही मनातून जात नाही. रात्र वैरी झाली तरी तुमचीच सावली सोबत असते. प्रत्येक संकटाच्या वळणावर तुमची आठवण धीर देते. बाबा, तुम्ही मला वारसा नव्हे, संघर्षाची शिदोरी दिली. अश्रूंना सामर्थ्य देणारी जगण्याची उमेद दिली. माणसासाठी जगण्याची जी शिकवण तुम्ही दिली बाबा, तीच आज माझ्या प्रत्येक श्वासाची प्रार्थना झाली होती. आज तुमच्या चरणी ठेवीते मी कृतज्ञतेची ही वंदना. तुमच्या कार्याची ज्योत जपू, हीच राहो जीवन संकल्पना. काळाचे एक तप सरले, युगे बदलली, दिशाही बदलल्या. पण बाबा, तुमच्या आठवणीच्या वाटा कधीच न बदलल्या. म्हणून म्हणते हात जोडून अश्रूचे ओले नेत्र घेऊन. तुम्ही गेला नाहीत बाबा, तुम्ही आहात अजूनही. धन्यवाद.